मुंबईप्रमाणेच कायम वर्दळीचं असलेलं पुणे शहर पुन्हा एकदा चर्चेत आलंय। या दोन्ही शहरात केव्हाही जा, तुम्हाला हमखास ट्रॅफिक लागते। सध्या पुण्यामध्ये राज्य सरकारकडून वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक उड्डाणपुलांची घोषणा केली जात आहे। पण अलीकडेच एका प्रोजेक्टची घोषणा केली गेली, त्यामुळे आता पुन्हा पुणेकरांचा प्रवास ट्रॅफिक मध्येच होणार का, असा सवाल उपस्थित होतोय। येत्या काही दिवसात सिंहगड रस्त्यावर मेट्रोचं काम सुरू होणार असल्याने नव्याने उभारलेल्या उड्डाणपुलाचे काय होणार याबद्दल नागरिकांमध्ये संभ्रम आहे। मेट्रोचे खांब उभारण्यासाठी उड्डाणपुलाचा काही भाग फोडावा लागणार असून एकूण 66 ठिकाणी पुलाला छेद देण्यात येणार आहेत। त्यामुळे उड्डाणपुलाची दोन्ही बाजूंची रुंदी साधारण 1 मीटरने कमी होणार आहे, अशी माहिती महानगरपालिकेने दिली, ज्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे। काही महिन्यांपूर्वी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी तब्बल 118 कोटी रुपये खर्च करून हा उड्डाणपूल उभारण्यात आला होता, परंतु आता त्याच रस्त्याने मेट्रोचे काम सुरू करायचे, त्यामुळे 66 ठिकाणी हा पूल तोडला जाणार असल्याने पुणेकरांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे। नागरिकांचे असे म्हणणे आहे की 118 कोटी या सरकारी निर्णयामुळे पाण्यात जाणार आहेत आणि गैरसोय सुद्धा होणार आहे। तर आता यावर काही पर्याय निघणार की पूल तोडला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। यावर तुमचं मत काय, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।